राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे। अगदी अजित पवार देखील एकत्रीकरणाची चाचपणी करतात, पण राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा याला विरोध असल्याची चर्चा आहे। सोबतच पवारांना एकत्र येण्यासाठी भाजपची परवानगी घ्यावी लागेल असं अजित पवार गटाच्या नेत्यांचं मत आहे। त्यामुळे काका पुतणे एक होण्याबाबत नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात या रिपोर्टमधून। दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक होणार। अजित पवारांची आमदारांकडे विचारणा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणात भाजपचा अडथळा। सर्व मतभेद दूर सारून ठाकरे बंधू एकत्र आले। आगामी निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव ठेवण्याची तयारी सुद्धा उद्धव ठाकरेंनी दाखवली। त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। दोन्ही गटातील नेत्यांनी विलीनीकरणाचा सूर आळवलाय। विशेष म्हणजे नेत्यांच्या या मागणीवर अजित पवारांनीही चर्चेची तयारी दाखवली। राष्ट्रवादी एक करूया अशी अजित पवार गटात चर्चा आहे, म्हणून अजित पवारांनी आमदारांकडे विचारणा केल्याचंही बोललं जातंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोबत आल्यास काय तोटा होईल किंवा दोन्ही गट स्वतंत्र लढले तर ग्रामीण भागात फटका बसेल अशा अनेक शक्यतांवर चर्चा झाल्याचं म्हटलं जातंय। मात्र पक्षाच्या विलीनीकरणाला बड्या नेत्यांचा विरोध असल्याचीही चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादीत फूट पाडण्यात भाजपची महत्त्वाची भूमिका होती, मात्र सोबत येण्याचा मास्टर प्लॅन प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांनीच आखला होता। त्यामुळे पुन्हा एकत्र आल्यास पक्षात मोठी अडचण होईल अशी या नेत्यांना भीती वाटते। शिवाय भाजपची परवानगी मिळाल्याशिवाय एकत्रीकरण शक्य नसल्याचं या नेत्यांचं मत आहे। मी मगाशी ऑफिशियल सांगितलं, मी काय अजिबात अनौपचारिक बोलत नाही। आम्ही निर्णय घेताना जर काय भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाशी बोलून आम्ही निर्णय घेतला असेल स्वतंत्र वाटचाल करण्याचा, तर स्वाभाविकपणाने दुसरा पर्याय ज्या वेळेला येईल चर्चा करण्यात येतच ना, कारण वी आर द पार्ट ऑफ अलायन्स। ज्या वेळेला युपीए होतं त्यावेळेला सुद्धा चर्चा व्हायच्या। युपीए मध्ये असताना सुद्धा काँग्रेसशी चर्चा केली जायची अनेक बाबतीमध्ये। लाईकवाईज दिस इज भाजप प्रणीत सरकार बरोबर शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार एनसीपी गट सध्या आहे। त्यामुळे अशा प्रकारचे जेव्हा मोठे निर्णय घ्यायचे त्यावेळेला चर्चा होणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे त्याने सांगितले की आम्ही चौकशी करू, बोलू। अमित शहाना विचारावं लागेल की भाजप म्हणण्यापेक्षा, कारण त्यांचा जो पक्ष आहे किंवा शिंदे असतील, ज्यांना आम्ही मिंधे म्हणतो, शिंद्यांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष, या पक्षाचे प्रमुख लौकिकदृष्ट्या अमित शहा आहेत। या दोन्ही पक्षांना जन्म अमित शहानी दिलेला आहे, त्याच्यामुळे नक्कीच अमित शहाना विचारावं लागेल। पण मला हा प्रश्न निरर्थक वाटतो। दुसरीकडे शरद पवारांनी विलीनीकरणाचा निर्णय नेते आणि कार्यकर्त्यांवर सोडलाय। तुर्तास तरी दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चाच आहे। मात्र अजित पवार गटातील बड्या नेत्यांचा विरोध पाहता पवारांचं एकत्र येणं हा त्यांच्या अखत्यारीतला निर्णय राहिलेला नाही असंच दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।